तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झालेली आहे 9:51 आणि आज वार आहे संडे, म्हणजे ऑलमोस्ट 10च वाजलेत. पण तरी निघालोय आता. मी ऍक्च्युली निघालो मी 9 वाजताच होतो, पण बॅटरी लो झाली होती आणि मी धक्का मारून गाडी स्टार्ट केली. आता बघूया काय सीन आहे त्या बॅटरीचा. मागे पण विचारलं एका बॅटरीवाल्याला, तो बोलला बॅटरी ओके. आता जो ज्याच्याकडे मी रेग्युलर जातो त्याला जाऊन चेक करतो एकदा बॅटरी काय इश्यू आहे, बॅटरीचा इश्यू आहे की अजून कसला इश्यू आहे. तर जातो आणि बॅटरी चेक करतो अगोदर, मगच लॉग इन करेन मी. आता जाऊया बघूया, बॅटरी चेक करतो. नाहीतर मग उगाच मला एवढा लांब शोरूमला जावं लागेल आणि तिकडे खूप म्हणजे प्रोसिजर वगैरे ते फॉलो करा आणि हे सगळं. तर ठीक आहे, बघू आता बॅटरीवाल्याशीच कन्फर्म करतो की बॅटरी व्यवस्थित आहे की बदलून घेऊ, कारण का 2 वर्ष वॉरंटी असते बॅटरीला. तर अजून 2 वर्ष माझ्या गाडीला झालेले नाहीयेत. तर बघू आता, विचार चालू आहे की अगोदर त्याच्याशी कन्फर्म करतो आणि मग शोरूमला जातो, सर्व्हिस सेंटरला, आणि मग तिकडनं बॅटरी रिप्लेसमेंटची काय प्रोसिजर आहे ते बघून घेतो. ठीक आहे, तर जातोय आता बॅटरीवाल्याकडे. मूड ऑफ झालाय पूर्ण. सकाळ सकाळी धक्का मारून गाडी चालू केली. मला वाटतं काल पूर्ण दिवस पण गाडी स्टार्ट नव्हती केली म्हणून पण हा सीन झाला असेल. पण बॅटरीचा इश्यू असू शकतो, नाहीतर 2-3 दिवस पण गाडी स्टार्ट नाही केली तरी गाडी चालू होते, बॅटरी जर ओके असेल तर. ठीक आहे, बघूया आता काय सीन आहे बॅटरीचा. तर मित्रांनो, बॅटरीवाल्याकडे आलेलो, बॅटरीवालाच बंद आहे. तर बघूया आता, लॉग इन करतो, जे होईल ते होईल. बघू आता पुढे लॉग इन तर करतो. मग संध्याकाळी जर आलो तर मग, किंवा दुपारीच लवकर येईन आणि मग बॅटरीचं बघेन काय आहे ते, नाहीतर मग संध्याकाळी येईन. चला ठीक आहे, आता लॉग इन करूया आपण. तर मित्रांनो, लगेच आपल्याला ट्रिप लागलेली आता पनवेलची. बघा, पनवेलची 3 मिनिटावरतीच पिकअप लोकेशन आहे. जातो आता, पिकअप करतो आणि मग भेटूया पनवेलला. चला तर मित्रांनो, करूया आपली पहिली ट्रिप एक्सेप्ट. तर मित्रांनो, पनवेलचा ड्रॉप झालेला आहे. आता मी चहा वगैरे घेतला इथे आणि ट्रिपची वाट बघत होतो. पण मला डोंबिवली आणि कल्याणच्या ट्रिप वाजत होत्या आणि बदलापूरच्या 3च ट्रिप वाजल्या आणि मी एक पण ऍक्सेप्ट नाही केली. कारण का मी विचार केला की आज जरा बाहेरच काम करतो. मग चर्चगेटची ट्रिप लागलेली, तिचा पण फेअर म्हणजे एकदम बेकारच फेअर होतं. इकडनं 600 रुपये फेअर दाखवत होतं. मग मी ती नाही ऍक्सेप्ट केली. तर इकडनं मला परत खडकपाडाची ट्रिप लागली, मी ऍक्सेप्ट केली. आता ती पण एकदम रिस्क वरती आहे माझ्या, कारण का पिकअप लोकेशन एक 2.5-3 किलोमीटर लांब आहे आणि माझ्यापासून ते 10 मिनिटावरती आहे. तर मी कॉल पण केला कस्टमरला, कस्टमर कॉल रिसिव्ह नाही करत आहे. तर बघूया आता, पिकअप लोकेशन जाऊन भेटली तर भेटली ट्रिप, नाही भेटली तर मग ठीक आहे, जी भेटेल ती भेटेल. पण ट्राय करतो ही ट्रिपची. बघूया आता, ओलामध्ये ट्रिप आहे ही, फेअर चांगला होता म्हणून ट्राय करतोय. बघूया आता, भेटली तर ठीक आहे, नाही भेटली तर जाऊ द्या. तर मित्रांनो, कल्याणचा ड्रॉप आपला कम्प्लीट झालेला आहे खडकपाड्याचा. आता आपल्याला एक आयडियल कॉलेजच्या इथली ट्रिप लागली. मला वाटतं तो आयडियल कॉलेज कल्याण ईस्टचा दाखवलेला. कल्याण ईस्टला 2 आयडियल कॉलेज आहेत, सॉरी, एक आयडियल स्कूल आहे आणि एक आयडियल कॉलेज आहे, आणि आयडियल अजून एक कॉलेज पण आहे. म्हणजे एक कॉलेज कल्याण ईस्टला आहे कोळसवाडीच्या इथे, आणि एक आयडियल कॉलेज आहे नांदिवलीच्या इथे. आता बघूया हा कोणता आहे. कल्याण ईस्टचा लिहून आले. ठीक आहे, जो पण असेल तो मी ड्रॉप कम्प्लीट करेन आणि जाईन बॅटरीवाल्याकडे, बॅटरी चेक करून घेईल. चला तर मित्रांनो, घेऊया पिकअप आणि जाऊया आयडियल कॉलेजला. बघूया कुठे येतो कॉलेज. तर मित्रांनो, झालेला आहे आता आपला नांदिवलीचा ड्रॉप. नांदिवलीचाच होता तो मॉडेल कॉलेज, मॉडेल नाही सॉरी, आयडियल कॉलेज. तर नांदिवलीचाच होतं ते लोकेशन. नांदिवलीला आता ड्रॉप केलं. आता जातो बॅटरीवाल्याकडे. तोपर्यंत कोणती बुकिंग लागली तर ठीक आहे. नाही, चिंचपाडा गावातून इथून खूप लांब आहे चिंचपाडा गाव. ठीक आहे, कोणती बुकिंग लागली तर ती घेईन, नाहीतर मग मी आता जातो डायरेक्ट बॅटरीवाल्याकडे. बॅटरीचं काम करतो, बघू काय सीन आहे बॅटरीचा. बॅटरी एकदा चार्ज करून घेतो परत, म्हणजे लास्ट टाइम पण केली नव्हती चार्ज, पण आता करून घेतो चार्ज. काय तर डाऊट तरी निघून जाईल आणि बॅटरी पण चेक करून घेतो. तर ठीक आहे, बघूया आता, जाऊया बॅटरीवाल्याकडे. नाहीतर उद्या सकाळी, आज तर समजा 2-3 मित्र भेटले, 9:30 वाजता गाडी काढली होती, सॉरी 9 वाजता गाडी काढली होती. 2-3 मित्र भेटले, त्या लोकांनी धक्का बिक्का मारला, गाडी चालू करून दिली. त्यानंतर एकदा असं म्हणजे ब्लिंक झालेली, जशी म्हणजे पॉवर जाते ना तशी एकदा ब्लिंक झाली होती पनवेलला. तर माझा विचार झालेला तसंच मी जाईन, पण आता चालू झालेली. तर तरी पण आता मी दाखवतो, नाहीतर जर सकाळी 5 वाजता मला कोण भेटणार नाही धक्का मारायला. तर मग ठीक आहे, आता जातो आणि बॅटरी चेक करून घेतो आणि मग नंतर बघूया कसं काय ते काम करायचं की घरी जायचं. चला तर जाऊया आता सध्या बॅटरी चेक करायला. तर मित्रांनो, आलोय आता परत बॅटरीवाल्याच्या इथे. आता बघूया काय सजेशन देतो किंवा काय सांगतो बॅटरी बद्दल. चला तर बघूया आता काय अवस्था आहे आपल्या बॅटरीची. चला.
तर मित्रांनो आपली बॅटरी लो झालेली आहे, तर त्याचं काही सोल्युशन नाही तो बोलला. तर एक सेल वीक झालेला आहे. तर बघू आता कसं काय की उद्याचा दिवस मी बघतोय की चालते का नाही, नाहीतर मग परवा नवीनच बॅटरी टाकायला लागेल. माझा EMI पण आलेला आहे जवळ आणि या महिन्यात खूप खर्च पण झालेला आहे. तर बघूया, ओव्हरऑल तर तेवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे EMI आणि बॅटरी नवीन घेऊ शकेल. तर ठीक आहे, बघूया आता काय होतं. कारण का उद्याचा एक दिवस मी चेक करतो. सॅटर्डेला मी गाडी काढली नव्हती ना, सॅटर्डेला गाडी काढली नव्हती, त्यामुळे मला वाटतं ती जास्त म्हणजे थंड झाली असेल किंवा जास्त वीक झाली असेल, लो झाली असेल. तर मला वाटतं आज मी संध्याकाळी एखादा राऊंड मारतो परत एकदा काढून रात्री 9-10 वाजेपर्यंत, म्हणजे सकाळी मला वाटतं ती स्टार्ट होईल. जर मग सकाळी स्टार्ट नाही झाली तर मग उद्याच बॅटरी टाकेल. तर बघूया आता. झालंय आपलं काम, चाललोय आता घरी. काम तर काही झालंच नाही, थोडंच काम केलंय आज. बॅटरीचा इश्यू येत होता. ठीक आहे, बघूया उद्या जर झालं तर सॉल्व्ह करेन बॅटरीचा इश्यू, नाही तर मग 10 तारखेनंतरच सॉल्व्ह करेन EMI केल्यानंतर. तर बघूया आपलं ओव्हरऑल काम कितीचं झालेलं आहे. तर मित्रांनो उबरमध्ये काम झालेलं आहे आपलं 1075 आणि ओलामध्ये बघूया. ओलामध्ये काम झालेलं आहे 714 रुपये. बघूया आज ओव्हरऑल किती काम झालेलं आहे. तर ओलामध्ये काम झालेलं आहे 714 प्लस उबरमध्ये झालेलं आहे 1075. तर टोटल 1700 रुपयाचं काम झालेलं आहे. मायनस आज आपला CNG जास्त नाही गेला आहे, 500 रुपयाचा CNG गेला आहे. मायनस 200 रुपये उबरचे आणि मायनस 83 रुपीज ओलाचे. तर 1000 रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे. आणि आज आपल्या बॅटरीचा पण जरा इश्यू आलेला आहे. तर बघूया आता कसं काय. उद्या सकाळी माहिती पडेल. आज रात्री एक स्टार्ट देऊन ठेवतो गाडीला, मग उद्या सकाळी 5 वाजता माहिती पडेल की चालू होते की नाही होते, काम होते की नाही आपलं. चला तर मित्रांनो भेटूया आता उद्या सकाळी.